किंजलला मी वरती बोलावलं मगापासून धाकधूक की अरे यार नंतर कार्यक्रमानंतर ती काय बोलेल म्हणून. थँक्यू. आणि राकेश आलेला आहे म्हटल्यानंतर रेश्मालाही थोडं बरं वाटलं असेल. तुला विचारायचंय राकेश, खरंच तूही खूप फेमस झालायस आता घराघरात आणि 2 मुलींना सांभाळायचंय तुला. कसं वाटतंय? कसं वाटणार म्हणजे पहिली गोष्ट तर मला मी जिथे जातो तिथे हाच प्रश्न विचारला जातो की रेश्माशी असं का वागतोस तू. हा. आणि खरं तर माझ्याकडे त्याचं उत्तर नसतं, कारण काय सांगणार आता का वागतो. माझ्याकडे ऑलरेडी 2 आघाड्या सांभाळतोय मी. हा. तर मला त्या कॅरेक्टरची दया येते, किव करावीशी वाटते राकेशची. म्हणजे खरं तर काही लोकांनाही ते वाटत असेल ज्या वेळेला तो अडकतो त्या दोन्ही आघाडीवर सांभाळता त्याला त्याच्या जे नाकी नऊ येतात, तर सगळ्यांनाच ही सिच्युएशन पाहायला गंमत येत असावी असं मला वाटतं. किंजल, मला तुझ्याकडे आता यायचं. खरं तर तुझी व्यक्तिरेखा खूप फेमस झालेली आहे आणि आशू तुला खूप आवडतो. तर असा आशू नवरा म्हणून आवडेल का? वेगळा हा नाही मी विचारत. हो. पण तुझ्या होणाऱ्या नवऱ्यात काय क्वालिटीज असाव्यात असं तुला वाटतं? म्हणजे मला आशूला गधेडा म्हणता येतं, तसं मला माझ्या नवऱ्याला पण गधेडा म्हणता येईल. मला डॉमिनेट म्हणजे असं प्रेमाने. जे मी आशूला शिव्या घालते त्या सगळ्या मला अगदी प्रेमाने घालता येतील. काय प्रेम आहे बघितलं का? नवऱ्याला शिव्या घालता याव्यात असा नवरा हवाय. हो. आणि उठता बसता त्याला शिकवता येईल. हा. जे खूप आवडेल मला. अच्छा. हा. आणि तो तसं चांगला आहे. तिला कुत्रा पाळायची इच्छा आहे. आता या मंचावरती मला आमंत्रित करायचंय या सिरियलचे दिग्दर्शक विनोद लवेकर यांना. जोरदार टाळ्या. विनोद, मनापासून स्वागत. जेव्हा सिरियल सुरू होणार होती तेव्हा सुद्धा तुम्ही आला होतात आणि एक यश मिळवल्यानंतर तुम्ही परत येताय. खूप साऱ्या शुभेच्छा टाळ्यांनी मी तुम्हाला देतो. साधं सुचणं खूप अवघड आहे. एखादी काहीतरी ट्रिक काढून, एखादी गंमत करून, एखादा ढडाडँग बँग असं काहीतरी कोणाला तरी झापड मारतंय, काहीतरी पाल पडते, काहीतरी डेंजर करून गोष्टी घडवणं खूप सोपं आहे. खरं. पण साध्या गोष्टी काढणं खूप अवघड आहे आणि त्याचं श्रेय खूप लेखकांना जातं आणि चॅनलमधल्या या आशिष पात्रे, मनस्विनी, अमोल पाटील यांना जातं. इनोसन्स हा माझ्या मते फार मोठा क्रायटेरिया आहे की जो यांच्या रूमवर ठेवला गेला, ज्याच्यामुळे कम्फर्टेबली सगळे एकमेकांसोबत राहू शकले. त्यांच्यामध्ये लहान मुलांना पण आपलेपणा वाटला, म्हाताऱ्या माणसांना पण आपलेपणा वाटला आणि मोठ्या माणसांना पण वाटला.